मित्रांनो, आज आपण आलेलो आहे अंगापूर या गावामध्ये. ज्या गावामध्ये बैलगाड्याची परंपरा पहिल्यापासून चालत आलेली आहे. गावात मैदान पण भरतं, कायम यात्रेचं असेल किंवा अनेक मैदान भरतात. गावात फाटी पण आहे. ह्याच गावात एक बैल असा घडला पूर्वी. त्या बैलाने इतिहास केला, त्यांच्या गावचं नाव अजरामर केलं आणि सगळ्या महाराष्ट्रभर नेलं. असा अंगापूरचा संग्राम. आज त्या बैलाची मुलाखत घेऊया. आठवणीतील अंगापूरचा संग्राम. या चला. नमस्कार. ही मित्रांनो सगळी मंडळी आहेत, ती अंगापूर या गावचे सगळे ग्रामस्थ आहेत आणि त्यांच्या नियोजनातच बैल पळायचा. तर त्यांच्याकडून आज सगळा इतिहास त्या जाणून घेऊया. तुमचा परिचय सांगा पहिल्यांदा. मी अंगापूरचा माजी सरपंच नारायण कनसे आणि आमचा हे ग्रुप संग्राम ग्रुप अंगापूर. तसं बघायला गेलं तर अजून बरेच आमच्या या ठिकाणी मेंबर आले नाही ते. आणि जे खरंच ज्या बैलासाठी तस्ती खात होतं, म्हणजे वैरणीपासून खोराकापासून आमच्या वहिनी असू द्या, आमचा अमित, अमोल साहेब, मंगेश कनसे, अशी भरपूर लोक अजून म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये आता इथं म्हणजे हजर नाही ते. खरं तर त्यांना बी खरं बोलवायचं आमचं नियोजन होतं, पण ती आता बाहेर गावी गेल्यामुळं प्रॉब्लेम आलाय. मित्रांनो, आता दावणीला कुठली बैल किंवा वासर आहे ती पण बघूया आणि सगळा सविस्तर बसून त्यांच्याकडून माहिती घेऊया. आता कुठलं वासर आहे? आता या की. हे कुठून घेतले? ही आपल्या घरच्याच गायचं बैल. घरच्या गायचं आहे? हो. त्याचं काय नाव? प्रवीण फौजी अंगापूर, त्यांच्या ओळूचा हा बैल अर्जुन मुंशी आम्ही बैलाचं नाव ठेवलंय. तसा बघायला गेला तर संग्रामच्या म्हणजे असाच संग्रामचा मुलगा होता, ह्याच टाईप मध्ये दिसायला होता. त्याच टाईप मध्ये आता बघू, आपण प्रयत्न करणार आहे शर्यतीचं काय करतोय काय नाही. पण अतिशय चांगलं म्हणजे त्याला पारा बिरा बघायला गेलं तर चांगला आहे, सुंदर पारा आहे त्याला. आता हे वासरू तुम्ही घेतलं, चॉईस केलं, काय बघितले घेताना? बैलाचं फाउंडेशन आता बघायला गेलं तर मिळणारच नाही बघायला. फाउंडेशन बैलाची वासराची छाती, बैलाची शिंग आता अजून दिसून नाही दिसू द्या, पण अतिशय देखना खोड दिसणार. बैलाला आता वासराची छाती आता नाही म्हणजे 6 महिन्याचं वासरू आहे. अतिशय सुंदर असं त्याचं म्हणजे बाकी पायाची ठेवण, तोंडाची, चेहऱ्याची आणि चित्रा कोसा कलर मध्ये खोंड आहे. म्हणजे अंगापूरचं जसं नाव संग्रामनं केलं तशी अजून तयारी आहे तुमची पुढे? अपेक्षा 100% का ठेवू नये. आता बघतोय आपण खरं तर म्हणजे आता ह्या युगात टिकायचं म्हणजे एवढं सोपं काम नाही, पण आपण 100% प्रयत्न करणार. चालतंय मित्रांनो, घेऊया इतिहास संग्रामचा जाणून. मित्रांनो, आता आपण त्यांचा परिचय घेतला, त्यांचे सहकार्य त्यांचा परिचय घेतला. त्यांच्या दावणीला आता वासरू पण तयार करायचं चाललंय. जसं त्यांचा संग्रामनं अंगापूरचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर केलं, तसं त्यांची आशा आहे त्या वासरू बी नाव करेल. आता संग्रामचा सगळा इतिहास आपण जाणून घेऊया. आता पहिल्यांदा मला सांगा, संग्रामवर नजर कशी पडली तुमची? कुठून घेतलेला? संग्रामवर नजर पडायचा विषय असा झाला की महेश ड्रायव्हरचं आमचं पूर्वीपासून संबंध चांगलं होतं. महेश ड्रायव्हर त्यावेळेला गाडी चांगल्या पद्धतीचा गाडी ड्रायव्हर होता, आपशिंगचा महेश ड्रायव्हर. आणि त्याच्याकडे बैल हो संग्राम बैल बरेच म्हणजे काठाव असू द्या, नांदगाव असू द्या, असे 4-5 ठिकाणी बैल म्हणजे शेटणी पाठवला होता त्यांच्या म्हणजे पूर्वी सांभाळत होते लोक त्यांच्याकडे. आणि तिकडनं बैल तिथं बैल व्यवस्थित राहत नव्हता, म्हणजे मार्का बैल असल्यामुळे प्रॉब्लेम देतो सगळ्याने. तो बैल महेश ड्रायव्हरने शेटणी सांगितलं की बैल काय किमतीत असेल त्या किमतीत जाईल, त्या किमतीत नाही तर कसा बाल देऊन टाका, पण बैल हे आपल्याला नको आहे. बैल मुंबईत बी पायात निकाळाला होता आणि बैल नंतर परत बसला होता पायात, त्यामुळं त्यांनी परत इकडे बैल आला आणि बैल इतकी परिस्थिती बेकार होती बैलाची की बैलाला खायला बुडकं सुद्धा खायला मिळत होतं, इतकी परिस्थिती बैलाची बेकार होती. ढक्काला तरी बैल पडेल अशी परिस्थिती होती. आणि त्या काळात आम्ही आमच्या वासरावर महेश ड्रायव्हरला म्हणलं, एक तुमचा बैल द्या. तर म्हणली असं करा, भरून बैल न्या. औंधाचं मैदान होतं, औंधाच्या मैदानाचं त्यावेळेला 1100-1200 फूट पल्ला असायचा. आमची गाडी चांगली पळली, परंतु वासरालाच पळून दिलं नाही बैलानं. इतकी परिस्थिती बैलानं करून टाकली वासराची की काय बोलायचं सोय नाही. आणि बैलाच्या तर अंगात काहीच नव्हतं. आणि त्याच्यानंतर बैल त्या आपशिंगाला पोच केला आणि 8 दिवसानंतर महेश ड्रायव्हर आमच्याकडे आलं की बैल द्यायचे म्हणजे. बैल हे देत असताना महेशला म्हणलं, काय तुझी किंमत म्हणजे किंमत तरी सांग, काय बाबा किती किमतीला द्यायची? नाही, मला शेटने सांगितलंय की काय असेल त्या किमतीला बैल देऊन टाकायची आपल्याला, बैल काय आपल्याला नको आहे. तर महेश म्हटलं, बोल काय तुझी किंमत? महेशने आम्हाला 25,000 रुपये त्या काळात किंमत सांगितली 2009ला.
तर आम्ही म्हणजे त्यावेळेला एवढं काय कमवतो नव्हतो. मी माझी सरपंच होतो त्यावेळेला, परंतु एवढी आपली म्हणजे घरची परिस्थिती नव्हती त्या बैलाची. आम्ही म्हणलं ग्रुपमध्ये घेणार आहे बैल, आणि तो बैल ग्रुपमध्ये आम्ही एक 7-8-10 जणांचा आम्ही बैल घेतला, आणि त्या ग्रुपचं नाव आम्ही संग्राम ग्रुपच म्हणून ठेवलं त्यावेळेला. बैल आल्यानंतर बैलानं महेश कोण आम्ही 16,000ला फक्त बैल घेतला. 16,000ला बैल घेत असताना बैलाची अशी कंडिशन होती की बैल म्हणजे मरणारच होता काही दिवसातच बैल. आणि बैल घेतला, एक पोराशी म्हणलं असं करूया, बैल आणूया. आम्ही टेम्पो लगेच केला. टेम्पो गेला आपशिंगी ते अंगापूर, सर्वसाधारण 8 किलोमीटरचं अंतर आहे. 8 किलोमीटर 8 किलोमीटरच्या अंतरात बैल गेला की टेम्पोत भरला. जाताना आम्ही एक वाड्याचं वज घेऊन गेलो होतो. वाड्याचं वज आपशिंग म्हणजे 8 किलोमीटरच्या अंतरात अक्षरशः 10 ते 12 पेंड्या बैलांना संपून टाकल्या होत्या. म्हणजे 4-4, 5-5 वाड्याचं गणदरी की खाऊन टाकी इतका बैल पोटाला आकाशला होता. आणि त्यानंतर मग आम्ही एक महिनाभर बैल काय बाहेरच काढला ना त्यानंतर. इथं अशी परिस्थिती त्यावेळी बैल अशा पद्धतीने घेतला आम्ही. महिनाभर तुम्ही सांगताय की बाहेर काढला नाही, हो. कसं कसं त्याला तयार केलं? कारण एवढा बैल वाया गेलेला, त्याचं म्हणजे राहिलंच नव्हतं काय. हो. शर्यत सोडा, पण त्याला तुम्ही सांगितलं चालता पण येत नव्हतं. चालतं येत नव्हतं, इतकी बेकार परिस्थिती बैलाची होती त्यावेळेला. आमचा ग्रुप असा होता की एक जीव पोरांची ताकद होती आमची, की काय नाही ह्यो बैल काहीतरी आपल्याला करून दाखवेल अशी आमची त्यावेळेला अपेक्षा वाटत होती. कारण त्या वासराला जेव्हा बैल मराठ्याला बैल पळून देत नाही, त्या बैलाची काय पारा म्हणजे ताकद आणल्यानंतर होईल. म्हणून म्हणलं आपण पहिली ताकद आणू बैलाला. आणि ताकद आणत असताना आम्ही पहिली डाळीची पोती, मुगडा, सगळे डाळीचे प्रकार आणले. आणि बैलाला 1 महिना म्हणलं बाहेरच काढायचं नाही बैल. बैल नुसता गावाने बांधून ठेवला. 1 महिना बैल बांधून होता. बैल पळायसाठी एवढा आतुर झाला होता की बोलायची सोय नाही. आणि महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी मला वाटतं तांदळवाडीचं मैदान असतं. आम्ही पहिलंच मैदान ते तांदळवाडीचं मैदान केलं. आणि त्या मैदानात बैलानं जी आमची अपेक्षा होती त्यानं पहिल्याच मैदानात करून दाखवली. गाडी गट काढला आणि सेमीला टाकाटाकीत गाडी मिली. बास म्हणलं बैलानं आपल्याला पैसे आपलं 16,000 फिटलं. त्याच वेळेला म्हणलं बैल आपलं नाव करणार 100%. अशी परिस्थिती त्यावेळेला झाली बैलाची. आता तुम्ही गेला त्या मैदानाला, सेमीला तुमचं समाधान झालं, सेमीला टाकाटाकीत गाडीनं मार खाल्ला तरी समाधान झालं. म्हणजे तुम्ही पुढची तयारीला लागला की बाबा आता सेमीला मार खाल्लाय, परत 100% गुलाल करणार. 100% म्हणजे आम्हाला अपेक्षा त्या कंडिशन बैलाची पळण्याची दाटी बघितली. इतका जबरदस्त बैल पळणारा मी आतापर्यंत बघितला नाही. पण बैलाला एक बेकार खोड लागली होती. म्हणजे जी मुळचीच बैलाला खोड होती की बैल उभा राहताना व्यवस्थित उभा राहत नव्हता खाली सुट्टीला. बैल जाताना गेला की येताना म्हणजे माघार फिरला की बैल ढोंगण टाकून उभा राहायचा. बैल किती लोकांनी दाबला, बैल आतच जायचं नाही काय केलं तरी. आणि त्या कंडिशन मध्ये आमची पोरं असल्यामुळं एवढं बैल का दाबून आम्हाला कोणाला जायचं नाही. 2 मैदान आमची अशीच गेली की बैल आतच जायचा नाही आणि बैल सुट्टी व्यवस्थित व्हायची नव्हती आणि गाडी मार खात होती. मग त्यानंतर आम्ही परत गावात आल्यानंतर आमची एक मिलिटरीवाली पोरं 2-3 पोरं सुट्टीवाली होती. त्या मुलाची म्हणलं असं करा, आम्हाला एक महिनाभर सहकार्य करा. एक 4 मैदान होते, 4 मैदानात तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तर आपण बैलाला सरळ करू. तर म्हणली ठीक आहे. आम्ही त्या बैलाला घेऊन 4 मैदानं केली. मिलिटरीवाली पोरं ताकदीची पोरं होती. दाराला की बैल तांड्या सांगत बैल दाबत होती. पण बैल सुटायला इतका आम्ही म्हणजे ज्या लोकांनी मला संग्राम बैल बघितला त्या लोकांनी माहित आहे. आमचा जो ग्रुप होता अंगाबरोबर नुसतं नाही तर पंचक्रोशीतील सर्व, पंचक्रोशीतील नव्हतं तर बिपिन असू द्या, बाबा निकम असू द्या किंवा रवी फाळके असू द्या, अशा भरपूर लोकांनी आम्हाला त्यावेळेला सहकार्य बैल उजेडात आणण्यासाठी लय सहकार्य केलं. की पप्पू काटे असू द्या, तो पप्पू काटेचा आमचा मंडळाचा मेंबरच होता. प्रत्येकाला प्रत्येकाची कामाचं नियोजन दिलेलं होतं त्या काळात. आणि ते काम करत असताना कुणी झुपायचा, कुणी बांधायचा, कुणी सांभाळायचा, कुणी वैरणीचं नियोजन करायचं, हे सगळं ठरलेलं असायचं. आणि त्या पद्धतीने आम्ही बैलाचं नियोजन करतो पळायचं. असं त्यावेळेला चालू होतं आमचं. आणि बैल महिन्यानंतर काढला. 4 मैदानात बैल आम्ही दाबून व्यवस्थित सुट्टीला सरळा केला. त्याच्यानंतर बैलानं असं मैदान एक क्वचितच गेले असतील की त्या मैदानात बैल राहिला नाही, क्वचितच. इतका बैल शाना बैल पळायला सुट्टीला. आज माहिती ती कोणचा बैल झेंड्याकडे बघत उभा राहतो, कोणाचा बैल असा करत उभा राहतो. त्या काळात दानवडे बापू असायचं झेंड्यावर. मला चांगलं आठवतंय की दानवडे बापू म्हणजे त्यावेळेला तापड नव्हतं, त्यावेळेला ढेकळाचा मार असायचा बापूंचा. बापूनी बैलाचा पाय पुढे दिसला किंवा बैल धरणारा पुढे दिसला की ढेकूळ फेकून कपाट्यात बसला किंवा पाठाने बसला मग समजायचं.
अशा पोझिशन मध्ये बैल इतका आमचा हुशार होता हा. की बैलाला बापूने झेंडा बघितला हा. की बापूंच्याकडे तो बैल बघतच उभा राहणार. बापूंची काय पोझिशन आहे, बापू ढेकूळ घेऊन पळत राहिलं की बैल जागेवर जाऊन फाटी उभा हा. राहणार. आणि बापूने माघारी फिरलं की बैल हा पोझिशन लगेच जाऊन उभा राहणार. आणि बैल चढायला असू द्या किंवा बैलाला झेंडा एकदा बघितला तर नुसत्या करंगळी उतरायचा बैल. आणि बैल न सांगता बैल श्वास आणून देत होता आणि जाग्यावर बैल 2-2 चकडी काढत होता. एवढं स्पीड होतं खालचं त्याचं बैलाचं. आता मित्रांनो त्यांनी बापूंचा किस्सा सांगितला, म्हणजे बैल जेवढा आडगा होता तेवढा शहाणा पण होता. अतिशय शहाणा बैल. आता मी गेली 30-35 वर्ष झालं मी मैदानात आहे. अंगापूरचं म्हणजे महाराष्ट्रात प्रसिद्धच मैदान असतं आणि मी बी परिचयातला माणूस आहे, परंतु इतका बैल शहाणा मी आज तागायला अजून बैला नाही. बरीच जण बाईट देते ती की माझा बैल असा करतो, मी सांगितलेलं ऐकतो किंवा सुट्टीला झेंड्याकडे बघतो. पण त्या काळातला बैल संग्राम सारखा बैल मी अजून बघितला ना. इतका बैल शहाणा हुशार होता. झेंडावाल्याला श्वास सांडून देणार आणि झेंडा पडला नाही तर बैल 100 फूट सुद्धा पळत नव्हता. इतका बैल हुशार होता तो. बैल झेंडा पडला तरच बैल पळणार, अन्यथा बैलच पळणार नाही कधी, असा बैल होता तो. आता पहिल्यांदा ज्यावेळेस गुलाल झाला त्यावेळेस कुठला गुलाल झालेला? पहिला गुलाल झाला बघा तुम्हाला सांगतो आपशिंगचा. आपशिंग मध्ये आम्ही 1 नंबर केला. आमच्या गावा शेजारचं मैदान. अण्णा मामाचा सोन्या म्हणून बैल पळवता, अण्णा मामा खंडाळा, त्यांच्या बैलाबरोबर 1 नंबर केला तिथं. आणि नागटांमध्ये 4 नंबर केला. कुसावड्याच्या बालमा बरोबर पळला बैल. असं त्या काळात नामांकित बैल म्हणजे बिपिन असू द्या किंवा बाबा निकम असू द्या, रवी फळके असू द्या, त्यांनी चांगली बैल देऊन शेनी किंवा अंगापूरचा बैल ह्यो कधी कोणाला दिसला नसता, किंवा नारायण सरपंच असू द्या किंवा संग्राम ग्रुप असू द्या, ह्यो कधी कोणाला ओळखीचा झाला नसता. पण ह्या बैलामुळे आमची ओळख झाली का नाही, ह्या बैलामुळे त्या काळात झाली. त्या मैदानात ज्यावेळेस गुलाल झाला तिथनं असं वाटलेलं का की आता इथं गुलाल झालाय, आता सगळ्या महाराष्ट्रात संग्रामचं नाव होईल आणि संग्राम ग्रुप अंगापूर हे जो फोटो दिसतोय ही नाव होईल? 100% वाटत होतं. कारण बैलच त्या कॉरिडॉर पळायला लागला होता. बैल मुंबईत आम्ही ऐकून होतं की बैल हे बिनजोडला गाडी ठेवत होता मुंबईला, म्हणजे धरतच नव्हतं कोण गाडी, असे ऐकून आम्ही असायचो. पण आम्हाला काय वाटायचं की एवढं बैल पळायचं नाही. पण बैलाचं वय झालं तर बैल पूर्वी पायाला कधीच पायात नाही कळाला होता. त्या तरी बैल असा पाय फिरवून वेशाने बैल पळत होता. बैलाला तरी त्या पद्धती जे मुंबईत पळत असेल का नाही त्याच्यापेक्षा तशी गती कमी लागत असेल बैल निकाळल्यामुळे. पण बैलानं परत तेवढी ग्रीप आणि बैलाला एवढी ताकद आणली होती. बैल आम्ही 1000 फुटावर जर गाडीचा आवाज ऐकला तरी बैल तिथून डिरकी टाकत असणार, ये तुला धावतो प्रत्येक पोराला म्हणणार. जो बैल बैला पैसे माणूस जाईल तो बैल डिरकाच असा सांगायचा की ये तुला धावतो, गावाने बैल बांधला नसला की इतकी त्याची डिरकी जबरदस्त होती. आणि मैदानात गेला का नाही तर जो गुडघा बरोबर खड्ड असायचं त्या बैलाचं, इतका बैल तापटन बैल रगील होता. जो गव्हाने जर एखादा गावला तो कधीच कच्चा सोडत नव्हता, चिवच मारणार बैल, इतका बैल खतरनाक होता. मग तिथनं परत कसे मैदान होत गेली? मैदान उन्हाळी मैदान म्हणजे आता हे महाशिवरात्री झाली की 4-2 मैदानात आम्ही फक्त 1-2-3 मैदान फेल गेलो. तिथून जी बैलांनी ग्रीप घेतली जाईल त्या मैदानात बैल 1 नंबर 2 नंबर 3 नंबर मध्ये कायम गाडी. असं कधीच नाही झालं की 6 नंबर 7 नंबर असं ह्याच्यात राहील नाही. जवळजवळ 100-150 फायनल त्या काळात असलेल्या बैलाच्या. आणि बैल इतका शहाणा असल्यामुळे आम्हाला काय वाटायचं बैल बी आम्हाला मिळत होती. बाबा निकमा सारखी माणसं असल्यामुळे आम्हाला बिपिन वगैरे बैल चांगली 1 नंबरातली बैल त्याची, रवी फळके वगैरे. आम्ही त्या काळात पेडगावचं मैदान होतं सुनील मोऱ्यांचं आणि सगळ्यात जबरदस्त असं मैदान भरलेलं होतं. त्याला मला वाटतं एक थोड्याच दिवसानं आम्ही बैल घातला होता. बबन ड्रायव्हरला म्हणलं आम्हाला पायरा तेवढा एक करून द्या, असं एका मैदानात गाठ पडली होती. तर म्हणला ठीक आहे, बैल आपल्याकडे एक चांगला आलाय. मिरवाडीचा सरजा मुंशीन बैल होता. तर त्या बैल सुरुवातीला मला वाटतं एक 4-6 गुलाल झाल्यानंतर सरजा आम्हाला दिला. सरजा दिल्यानंतर बबन ड्रायव्हर मोठं मैदान पेडगावचं भरलं. आम्ही म्हणलं आपलं गट काढूया, निघाला आपल्या त्या मोठ्या मैदानात भरपूर झाले. आम्ही अपेक्षा धरली होती की त्या मैदानात आम्ही राहू म्हणून गाडी गुलालात. आणि त्यावेळेला 80 का 90 फेर काहीतरी झालं होतं. आम्हाला बबन ड्रायव्हर बैलच देत नव्हता की तुमचा बैल म्हातारा आहे, बैल तुमचा पाळणार नाही. अशा पद्धतीने आम्हाला ते बबन आम्हाला खेळवत आम्हाला जवळजवळ 60-65 फेऱ्यात पळवाय नेली गाडी. गाडी 60-65 फेऱ्यात पळली. मला वाटतं सर्व 4-4:30 वाजले असते त्यावेळेला गटालाच. आणि त्यावेळेला गाडी पळवत असताना बबन ड्रायव्हर म्हणला बैल माझा लय मिरवाडीचा बैल लय पळतो त्यावेळेला. आणि त्यावेळेला मिरवाडीकर म्हणला
माझ्या बैलावर गाडी बांधली तर बैल हानी नाही तर नाही आणणार. म्हणलं तुमच्या बैला आमचा बैल गाडी बांधूनच मूळचा बैल होता. पण त्याच वेळेला फक्त असं केलं की गाडी बांधायची नाही. म्हणलं ठीक आहे, आपल्याला गाडी पळवायची होती ना मला त्यावेळेला. आणि त्या मैदानात मिरवाडीच्या बैलाला पहिलेच मैदान बबन ड्रायव्हरनं गाडी आणली. बबन ड्रायव्हरनं गट काढल्यानंतर बबन ड्रायव्हरनं छकड्यात उलटी उडी घेतली की म्हणला ही कुठनं भूत घेऊन आणलाय. तर म्हणलं नाही बैल म्हातारा आहे, बैल वय झालेला बैलाला बैल काय एवढा पळत नाही म्हणला. आमच्या बैलाला आता ओढत आणलंय बैलानं. नाही म्हटलं आता काय करू, तुमच्याच बैलावर गाडी बांधू आपण. कशाला विनाकारण म्हटलं आमच्या बैलावर बांधायची, बैल म्हातारा आहे, बैल पडला तर परत प्रॉब्लेम येईल. नाही म्हणला बबन ड्रायव्हर म्हणला नाही गाडी उभं राहून म्हणला मी बांधून घेणार आहे गाडी बैला, तरच म्हणला गाडी गट शिमी काढेल काढत नाही. आणि त्यावेळेला सुनील मोरेंची आमच्या त्यांच्याच मैदानात आमची गाडी त्यांच्याच गटात होती. त्यावेळेला आमच्या गाडीला समान निकाल दिला त्या एवढ्या मोठ्या मैदानात. आणि आम्ही 10 नंबरच्या तासानं गाडी, रात्री अंधार झाला होता, रात्री जवळजवळ तुम्हाला सांगतो 7:30-8 वाजले पूर्ण काळोख झाला होता. आणि आमची दोन्ही बैल काळीच होती. आणि त्या मैदानात इतकं काळोख पडलं होतं की मुंबईवाले भरपूर लय गाड्या होती त्यावेळेला. 80-90 फेर झाल्यामुळे गाड्या भरपूर होत्या. आणि त्यावेळेला कसं लगेच लोक जात नव्हती, फायनल बघितल्यावर लोक जायची नाही. त्या ह्याच्यात शेट 1-2-3 मुंबईवाली सापडली होती त्या ह्याच्यात. तर निम्म्यात आम्ही गाड्या सगळ्या गाड्या चालत निम्म्यापर्यंत आल्या होत्या. आम्हाला तेव्हा 4-5 नंबर पेडगावच्या मैदानात दिला. सुनील मोरेंनी सुद्धा त्यावेळेला माईकवर म्हणला यो म्हातारा बैल बघितला का किती पळतो या, म्हणजे असा बैल म्हणजे म्हातारा वयस्कर असून बैल त्या काळात लय पळतो बैल. मित्रांनो आता हे तुम्ही सगळं त्याचा किस्सा ऐकलं, यातनं शिकाय आपल्याला एक भेटलं. यातनं काय शिकाय भेटते माहितीये का, तुम्ही त्या बैलाला जीवदान दिलं, त्या बैलानं ती जाण राखली आणि तुमच्यासाठी पळाला. 100% आमच्यासाठी पळाला, आमच्या ग्रुपसाठी पळाला. त्या बैलानं जर तो बैल पळाला नसता तर आमचं नाव झालं नसतं. त्यानं जीवदान त्याला मिळालं म्हणून तिने आमचं नाव करून दिलं. नाही तर तो बैल कसा मला गेला असता, तो मेला असता आज नाही म्हणत्या कुठं तिथं. त्या बैलानं भरपूर आम्हाला हे केलं. आता म्हणतात का नाही की बाबा माणसापेक्षा मुका प्राणी चांगला, ती संग्राम एक उदाहरण आहे. संग्राम एक उदाहरण आहे. ज्या वेळेला आम्ही गाडी मैदानात घेऊन जायचो, बैल गव्हाणी मारत होता, पण गव्हाणीवरून सोडल्यानंतर बैल बारक्या पोरांना जरी बैल धरला नाही तर बैल कोणाला काय करत नव्हता. फक्त त्याला 2 कासऱ्या असल्या बांधायला असला नाही की कोणी धरायचा नाही. बैल मोकळा सोडला की कधीच बैल कोणाला काय करतो. टेम्पो त्यावेळेला छोटा वगैरे कमीच असायचं, 407 किंवा अशा मोठ्या मोठ्या वाहनात जायचं. तर बैल डांबराव लावून आम्ही बैल कायम वर चढवत होतो. आणि डांबरावून वर नवडी टाकून डांबराव उतरणार बैल, इतका बैल हुशार. पळायला निघाला म्हटलं की डिरकी टाकूनच पळाय जाणार, म्हणणार नाही मला पळायचं नाही कधी, खुरपणच बैल मैदानाला पळाय जाणार, असा बैल होता ते. आता एखादा त्याचा कुठला एखादा तुमच्या आठवणीतला किस्सा सांगचाल की तिथं सगळ्या टॉपच्या गाड्या लागल्या त्या, पण संग्रामने तिथं इज्जत राखली. बुरकोडीचं मैदान होतं आणि रवी शेठ बाळके, रवीनं आम्हाला बैल पैंजण खटावचा बैल दिला होता. आणि 8-30 गट काढला. आणि त्या काळात लक्षाची गाडी म्हणजे पळत होती, फॉर्म मध्ये पळत होती. लक्ष त्या मैदानात होती. रवी फाळकेच्या नावावर 2 गाड्या होत्या आणि आमच्या रवी फाळके 2 आणि लक्षाची गाडी त्या शेठच्या नावावर 2 गाड्या होत्या. त्यावेळेला म्हणलं आपण 5-6-4-5 नंबर मध्ये आपण राहणार, कारण सगळ्या चांगल्या टॉपच्या गाड्या होत्या ना. तर म्हणलं आता आपण काय याच्यात राहत नाही, फायनल आपलं होत नाही. मग फायनलला आम्ही गाडी आमची त्या साईडनं 2 नंबरला होती आणि लक्ष ह्या साईडनं 2 नंबर होती. 6-7 गाड्या फायनलला होत्या. तर त्या गाड्यात सगळ्या लोकांचं लक्षाच्या गाडीवर होतं आणि आमच्या गाडीकडे कोणाचं लक्ष नव्हतं. त्यावेळेला आमची एवढी इज्जत राखली पाहिल्यानं की आम्हाला वाटत सुद्धा नव्हतं की लक्ष आपल्याला निम्यातच ठेवून येणार गाडी, इतकी गाडी पळत होती. त्या गाडीच्या अगोदर गाडी त्या ह्याच्या बोरकोडच्या मैदानात उतरली होती. त्यानं आमचं त्यावेळेला पारणच फेडलं बैलांनी. कोणाच्या लक्षात आलं नाही की गाडीनं किती नंबर केला किंवा बैलांच्याकडे लक्ष नव्हतं, सगळ्या पब्लिकचं लक्षाकडे होतं. पण गाडीनं त्यावेळेला आमच्या गाडीने 1 नंबर केला होता बोरकोडीच्या मैदानात. अशा त्यावेळेला परिस्थिती होती, लय जबरदस्त बैल पळता. आणि ललगुणचा सोन्या असू द्या, सलग 15-20 फायनली सलग आहे त्या. उन्हाळी मैदानात जाईल त्या मैदानात आहे का नाही, एकदा ललगुणचा सोन्या घातला का नाही, मामाने सांगितलं बिपिननं की बैल घेऊन यायचा, की बिपिन सांगणार मामाची बैल घेऊन या. सोन्या आदतच होता त्या काळात, अतिशय जबरदस्त गाडी पडली. मिरवाडीचा सर्जा असू द्या, परत मस्तान असू द्या, भरपूर बैलांच्या बरोबर बैलांना ज्या बैलावर पळला, आपला संजय बर्गे कोरेगावचं, त्यांचा बिर्या, लाल्या, सगळ्या बैलांच्या बरोबर टॉपच्या बैलांच्या बरोबर त्यावेळेला बैल पळला.
आणि कुठल्याच बैलावर असं नाही की कमी पडला, कधीच नाही. असं बैलाची परिस्थिती म्हणजे कधीच कोणाला बैल पळत. फक्त असं होतं तर 2-3 मैदान सलग जर हाणला बैल तर तो परत तिसऱ्या मैदानात तो बैल टिकतच नव्हता बैलावर. ती मग गाडी म्हणजे मारच खात होती, म्हणजे कुठं नाही बाहेर जायची, कारण तो दुसरा बैल त्या टिकून पळत नव्हता त्या बैलावर. अशी पोझिशन असायची. आम्ही त्यामुळे सलग 2-3 मैदान, एक मैदान गॅप काढला की मग परत 2 मैदान 3 मैदान हारायचं. असे एक कुठला बैल टिकला नाही, सलग कंटिन्यू टिकत नव्हता. बैलाला मध्ये दुसरा बैल लागतच होता. अशी म्हणजे बैलाची ताकद बी बैला त्या पटीत आणली होती. आणि लय ग्रुपचा जीव आणि अख्खा गावचं सगळ्यांचाच बैल असल्या येईल त्यानं बैलाला गावातल्या डावचायचं, बैल डिरकीच टाकणार. कोण बी होते त्या गावाने पैसे आला की डिरकीच टाकणार. मित्रांनो संग्रामला मी पण बघितला, मी लहान होतो तो बैल बघितला तर असं भीती वाटायची त्याकडे बघितलं. बरोबर आहे, एकदम काळा निकळ बैल, पण बैल लय खतरनाक बैल होता तो. कारण तसली बैल आहेत ना आत्ताच्या काळात कमी बघायला भेटते. बैल तेवढा शहाणा आणि तेवढाच आडगा पण होता. 100% लय आडगा बैल. बैल म्हणजे गावानी आडगा, पण पळायला जर मैदानात तुम्ही निघाला का नाही तर तितकाच शहाणा तो बैल. आणि गाडी आपण आता ग्रुपमध्ये या बैल गाडी, आता त्या काळात कसं असायचं, गाडी चुकवली कडन जर लागली तर बैल कडण्याची शक्यतो जास्त पळत नव्हता. क्वचितच बैलाला जर आपण म्हणलं नाही का नाही कोणी आपण म्हणता गाडी बाहेर लागली वगैरे असं नाही म्हणलं तर गाडी 100% गाडी काढणार. पण आपण जर म्हणत गेलो बैल कडन लागली गाडी, गडबड बैलाला जामदारा व्यवस्थित सोडा, बैल असं करा तसं करा, तर बैल 100% गाडी 100 फुटापेक्षा जास्त गाडी बाहेर पळवणार नाही. पण बैल लॉबी करणारच कडन असला. पण आपण बोललो असलो तर त्यानं बैलानं बैल इतका ऐकू होता की काय बोलायला नको, सगळं कळत त्याला माणसानं बोललं. असं बैलाची म्हणजे बाहेरनं गाडी लागली म्हटलं त्याला कळलं का नाही, हा तुम्ही नुसतं काय बोलू नका, तू मनानं पाळणार त्याच्या मनात. म्हणजे बोलणं तुमचं ऐकायचं, सगळ्यांचं ऐकायचं. बैल कडन लागलाय म्हटलं किंवा मत नाही गाडी, त्याला सगळं कळत होतं. त्याचं स्पीड कसं होतं, खाली सुट्टीलाच होतं का तोंडाला होतं? स्टार्ट टू एंड पर्यंत जबरदस्त श्वास. म्हणजे मी काय सांगितलं मगाशी की बापूंचा झेंडा पडला, बैल काय जाग्यावर 2 टांग गाडी कसल्या बी गाडीने काढून इतकं बैलाला खालचं स्पीड होतं. म्हणजे लक्षच त्याचं बैल केंद्र असायचं की झेंड्याकडे, त्याच्यावर पळायचे. त्यामुळे गाडी कधीच होत नव्हती, बैल जात नव्हती. जरी आपण सोडणाराचं लक्ष नसलं तरी बैल मनात निघून जातो, एवढा बैल हुशार होता. त्याची जात बघितली तर मिक्स जात होती. हो, बैल बेरड मध्ये बैल पूर्ण बेरड मध्ये म्हणलं तरी चालेल. हो, चांद्यागत जात 100% चांद्याची ती जाती एकच. आता एवढा बैल पळत होता, ज्यावेळेस बैल पळाला त्यावेळेस भागात चर्चा चालत असेल की काय चर्चा व्हायची? कारण बैलच असा होता की जाईल तिथं गुलाल घ्यायचा. भागात म्हणलं तर संग्राम म्हणलं की भागात चर्चाच की बाबा बैल आला म्हणलं की बैल कसं असायचं, सगळी बैल पांढरी असे, पण बैल होता बेरड जातीचा, काळा आणि बेरड जातीचा. राग इतका बैलाला, बैलांना असं दावणीव जरी म्हणजे बैल मार्का म्हणून प्रसिद्ध अख्ख्या भागात. तुम्ही कुठं बी जावा, खटाव भागात जावा, संग्राम म्हणले की मार्का बैल, आणि मार्का तितकाच राग. डावी खांदी फिट बैल, एक खांदी कधी म्हणजे त्याच्या बाजूने कधी तासाला गेला, तासात लागलाच नाही, फॉल गाडी झालीच नाही. आणि बैल मार्का म्हणलं तर इतका मार्का की दावणीव मालक नाही त्याचा, कोणच मालक नाही. इथं जरी आमच्या इथं जरी डिरकी फुडली ना तर आमच्या मंडळाची गुली होती नाना चौकात, तिथं स्पष्ट आवाज डिरकी जायचा, एवढा जबरदस्त टार असं वाजणार की तिथं कळायचं की बाबा बैल उठला. पण बैल जर सोडला आणि अड्ड्यात जर गेला तर बैल मारत नव्हता कोणाला. आता मी कायम आहे ना, बैल सुटून आला पळून की मी कायम वर बैल धरायचा. बैल इतका शाना की असा कच्चा संपला ना की सगळी माणसं संपली ना की लांब जाऊन एकटं थांबायचं, नुसत्या बैलाला असा हात करायचा. तो त्या हाताकडे आहे ना, हाताकडे बघून त्याच्यावर कुठलाही बैल आला का नाही तरी घेऊन येणार. आणि एकदा आपलं रंगनाथ स्वामीची निगडी, तिन्ही फेर म्हणजे बैल एकदम स्पीड, तो ह्याचा बाजा घातला होता आम्ही, शिरंब्याचा सरपंचाचा बाजा, मोठा बैल एकदम, आणि गाडी फुल स्पीड, शिमीला गाडी खालनं पळून आली. आणि असं सगळं झालं. मी आपला थांबलो आणि टू व्हीलर वर एक माणूस होता आणि त्याच्या पुढे एक बारकं पोरग होतं. आणि काय झालं, गाडी आली की स्पीडनं मी आपला हात केला नेहमीप्रमाणे, माझ्या पुढे होतो, ती गाडी आली म्हणून ती गडबड झाली, ती पोरग पडलो आणि बैल असा पळत आला. पण जसं त्यानं बैलानं बघितलं ना पोरग पडलं, तर जाग्यावर बैलानं
जाग्यावर थांबला बैल त्या बैला पोराच्या पाक आहे नाही जवळ एकदम पाय होता पण बैलानं पाय उचलला नाही त्याच्या म्हणजे अंगावर टाकला तिथंच पोरग बराबर ते घेतलं मी बाजूला काढलं मग बैल धरला परत इतका शहाणा बैल म्हणजे बैलाला माणसापेक्षा बुद्धी जास्त होती. लय बुद्धी इतका बुद्धी ना बापूंच्या श्वासावर बैल सुटत होता श्वासावर झेंड्यावर बैल सुटणार बघितले पण श्वास असा झालं का नाही म्हणायचं बैल सुटायचा श्वासावर बैल सुटणार बापू का त्याला कळणार का झेंडा गावा पडणार आहे गडबड बापूंची असली का नाही की लगेच कळणार त्याला बैल. बैलाची एवढी क्रेज होती ज्यावेळेस बैल मैदानात जायचा काय चर्चा व्हायची हो? बैल मैदानात जर गेला का नाही तर बैल तर गुलाला घेणारच आणि बैलाचा पायरा चांगला असणारच आणि बैलाची गाडी पळताना आहे ना माणसं आवर्जून बघायची आता बैलाची दाटी आहे ना पळायची इतकी चांगली म्हणजे खाली मान घालणार एकदा जर खाली मान घातली ना बैल गाडी लावणारच जर खाली मान असली का ना बैलाची तर मग शेजारी बैल किती पोहोचू त्याला काय कळत नव्हतं गाडी लावणारच. आणि ह्या मी गेलो इकडं फतेपूरच्या कारीच्या रानावर मैदानावर आपलं अंगापूर तर्फचं मैदान तिथं होतं आणि ललगुणचा सोन्या आणि संग्राम तर गाडी फायनल आहे ना एक नंबर केला होता आम्ही सगळ्यात मागणं सुटून म्हणजे एक दोन टांगे सगळ्या गाड्या पुढे गेल्या सगळ्या नंबरच्या गाड्या आणि नंतर गाडी आमची सुटली. आता तर गाड्या म्हणजे एक नंबर केला की एक टांग्यानं पुढं गाडी थांबाय कुठे गेली तर फतेपूरच्या कॅनलला म्हणजे नाही म्हणलं तर 1.5 किलोमीटर अंतर असेल. बैल मला सुद्धा गावला नाही मी गाडी मागं पडतो आणि ड्रायव्हर होतो पकाना ना चंचळीचं प्रकाश ड्रायव्हर आहे ना कडव इतक्या गाडी बांधत नाही ह्यातनं जात होती पण ड्रायव्हरने उडी नाही टाकली फतेपुरात गाडी गावाय गेली तिथनं गाडी आणली सगळं मैदान मोकळं झालं होतं गुलाल तावा मग तिथं आणून गुलाल टाकला ललगुणच्या सोन्यावर. त्या काळात कुठली मोठी मैदान त्याने मारली त्या काळात तुम्हाला सांगतो पेडगाव बुरकवडी परत कोरेगाव मी राहिला नागठाण्यात तुम्हाला सांगतो रामा कुठला आपला ह्याचा शिवाजीनगरचा रामा शाहीरचा एक बैल रामा आणि आंबेदराच्या मैदानात शाहीर महेश ड्रायव्हर म्हणजे असा ड्रायव्हर होता की महेश ड्रायव्हर जर म्हणला ना की सरपंच तुम्ही हो बैल घाला आपण जर म्हणला माया शाहीर बाहेर जातो म्हणजे बैल इतका स्पीड 81 रायफल आहे का नाही त्यो सेम बैल मोठ्या मैदानात त्यो मोठ्या मैदानात त्यो बी वाजतात होता फक्त काय जायचं बैल इतका इजरा होता की मनात आलं का नाही एक उडी फक्त बाहेर टाकणार आणि सरळ येणार असा बैल होता. मग सगळी म्हणली मायार असं मग ड्रायव्हर म्हणला असं होईल तू मला काय कर मी आहे का नाही मी गाडी 3 फेर आणणार म्हणला आणली 3 फेर सरळ गाडी 1 नंबर केला शाहीरनं आणि बुलेटच्या मैदानात शाहीर नाही का नाही साधा वासरू घेऊन 2 नंबर केला शाहीरनं असा शाहीर बोल होता मोठ्या मैदानात मोठा असतो तसं मग संग्रामजी त्याची गाडी घटली होती अण्णा मामा गाडवे खांडाळकर नागटांमध्ये तिथं मैदान ठेवलं ना संग्राम म्हणजे असं राहिली नाही गाडी त्या मैदानात कराड भागात बी राहिली गाडी सगळीकडे जाईल आणि बैलाला काय व्हायचं आपला यो घाट वळून गेलं का नाही खाटाव भागात गेलं का नाही की बैलाला लय म्हणजे राहणारच गाडी मग तुमचा केवढा मोठं मैदान असू दे किती बी गाडी उद्या बैल राहणार मार खाईल म्हणजे काळ्या राहणार कटनाव लय स्पीड बैलाला आजी ती ह्याचीच गाडी झोपायला म्हणजे गट चुकून गाड्या हाणायची किती वेळ पळते ते अंगापूरकर म्हणजे दहशत अहो पहिल्या मैदानावर आम्ही गेलो का नाही औंधाच्या म्हणजे सरपंच सांगत होतो मागाशी आमचं घरचं वासरू घेऊन गेलो तर माणसांची चर्चा अरे ह्यो बैल कुठे भेटला तुम्हाला ह्यो बैल आपल्यात लागलाय ही गाडी कशी काय आली ह्यो बैल कसा काय आला मुंबईतनं खाली त्यांची चर्चा बैल तर म्हणजे पार तब्येत ही विकत होती पण तरी बी माणसांची चर्चा होती की ह्यो बैल इथं कसा काय आला इतक्या दिवसात बैल आला म्हणजे ती माणसं तयार करायला लागली बा व्यवस्थित गाड्या सोडा बैलाचं चांगली झाली म्हणजे कवा कोणाची गाडी मारत सांगते म्हणजे बैलाच्या जर डोक्यात असलं मोठी गाडी मारायची तर मारणार मोठी कुठली बी गाडी असते त्याला फक्त पायरा चांगला पाहिजे त्याच्यावर आला का नाही बैल कोणाची बी गाडी म्हणजे जवळजवळ मामासने विचारा म्हणजे मामाने बरेच सांगितलं 15-20 मैदान तर सलग मैदान गाड्या राहत होत्या रेणूपूरच्या पतंग हाणला मस्तान आणला होता अजिंक्य बोलतो जाधववाडीचा मस्तान जाधववाडीचा मस्तान चांगला मोठा बोल 10-12 फायनल तुम्ही पण असायचा मी असायचो लहानपण मधनं जायचो त्यांच्या बरोबर परत नाही तिने एकदा मैदानाला गेलो निगडीच्या रागणा समोरच्या 3 फेर सगळं किस्सच चुलत भाऊ पुढे धरायला असायचा
तो दुसऱ्या गाडी खाली गावला, बैल गेला निष्ठून पुढं बैलात बैल अडकला, तिथनं गडबड सीमीला खेळ ही पोरग गावलं. फायनलला गाडी थांबायला लांब गेली म्हणजे पब्लिक एकदम आलं ना गाडी, ती गाडी लांब थांबायला गेली तिथनं. आणि सांगायचं एवढंच की बैलला कसं होतं, बैल तेव्हा पळतच होता. शारदा पाटील म्हणा, आवारवाडीकरांचा पाहुल्या, त्या पटीत बैल पळत होता. फक्त बॅड लक की सोशल मीडिया नव्हता. आज जी सोनारपाड्याची क्रेज होती, बकासूरची क्रेज आहे, 81 रायफल, तर आता कसा सातारा एक्सप्रेस बलमा आपला जिल्हा गटून तसं संग्राम, अंगापूरचा संग्राम. फक्त एवढंच बॅड लक संग्रामचं की सोशल मीडिया नव्हता, प्रसिद्धी तेव्हा नव्हती, काय असेल ती मायको. सुनील मोरे नुसतं निकिता बबन केने यांचा संग्राम अंगापूरकरांच्या ताब्यात आहे, तरी माणसं कावरी बावरी व्हायची, बैल सुटला. गोटे शेटचा मला वाटतं सरदार एकदा अंगापूरच्या फाटीवर 1 नंबर केला, कुसावडकरांच्या बलमा बरोबर केला, अण्णा मामा खंडा, जी त्या काळात नामांकित बैल होती सगळ्या बैलांबरोबर बरोबर. तर गाडी इतकी पळत जबरदस्त की बोलायची सोय नाही मस्तांबरोबर. आम्हाला आता मला एवढं जास्त कळत नव्हतं, मी 7वी 8वीत असेल. एखाद्या वेळी ह्यांच्या बरोबर गेलो की माणसं म्हणजे नवकी माणसाची ही काय बैल पळतोय, नुसतं त्याला गळवण इतकी, वशिंड एवढं मोठं शिंग, म्हणजे आकार नव्हता. बकासूर कसा आता आहे, बकासूर म्हणते ते बाबा की दिशी, तसा आमचा संग्राम होता. त्याला असं आता माणसांची पद्धत झाली बाबा गळवणच कमी पाहिजे, शिंग आखीव रेखीव बांधीव, हे गैरसमज तवा आमच्या बैलांना. मला वाटतंय बारका लक्ष कसा गळवण मोठी, शरीर बांधा, तसा आमचा संग्राम दिसायचा. आणि आमची चुलती एकटी म्हणलं तरी शेण पाणी सगळं लेडीजला, महिला माणूस बसायच्या दोन्ही पायाच्या मध्ये म्हणलं तरी इतका शान. कधीच त्यानं धक्का लावला नाही. दावणीवर त्याचा राजासारखाच माहोल असायचा, तो स्वतःला राजा समजायचा दावणी. पण मैदानावर गेलं का नाही की गुन्हेगाय, एक प्रकारची गुन्हेगाय शान. आता सोडायला आता आम्ही बहुतेक करून काय करायचं, आम्ही खालीच असायचो बैल का सुटतोय बघायला, एकदम शांत. आणि बैलाला असं आता कसं 4-4 जण 5-5 जण लोंबका ती सुट्टीला, ही आता नवीन पद्धत आहे. तेव्हा एक माणूस भरपूर झाला हो, भरपूर म्हणजे नुसतं नॉर्मल करंगळीत धरायचा म्हणून कसरा धरायचा. आता मोईल शेड गाडी सोडते ते बघा, एकच माणूस असतो जिथले तिथं. ते त्यांच्यापेक्षा तुम्हाला सांगतो एकदम नॉर्मल गोष्ट, करंगळी बैल मनात निघून जायचा. ह्यांना सुद्धा कळायचं नाही की बैल निघून गेला मैदानात. तर माझं काय लक्ष जरी नसलं काय मी सोडायचं ना, प्रत्येकाला नियोजन दिलेलं होतं त्या काळात की बाबा झोपायचा कोणी बैल खाली घेऊन यायचा चालवत, कोणी बैल वळवून दिसतो, मग फक्त वळवून दिला की माझ्या हातात बैल असायचं. माझं काम फक्त सोडायचं, वर धरणारांचं वर धरायचं नियोजन असायचं. बैलाची टप्प प्रत्येकाला केलेलं होतं, तेवढंच त्यांनी काम करायचं. जुन्या काळात नियोजन परफेक्ट, बैलाची खासियत होती. आता कसं झालंय आजच्या घडीला की बाबा माझा हेच फिक्स ड्रायव्हर, माझा हेच ह्यानंच हाणली पाहिजे गाडी, तसं ह्याचं काय नव्हतं. आता आपल्या भागातली महेश ड्रायव्हर झाला, संजय पतेकर, विजय पतेकर, परत शिवा ड्रायव्हर तासगावचं, जुनं दशरथ म्हणा, परत सुरलीचा सागर, गणे ड्रायव्हर बुदावलेवाडीचं, म्हणजे कराडचा प्रमोद वारुंजीचं प्रमोद ड्रायव्हर असं, आणि पक्का नाना म्हणा, विजू ड्रायव्हर साताराचं. सगळ्यांनी बैल म्हणजे बैल हुरपण आणत होती लोक, म्हणजे बैलाला असा कोण परमनंट ड्रायव्हर नाही सगळ्यांना. आणि त्याची कुठली खोड नव्हती की बाबा ह्यालाच खोड माहितीये आणि ह्यानंच हाणला पाहिजे, असं कधीच नाही. बैल सुट्टी झाली की बैल शिपूडच वर करून बैल पळायचं, मुंडकं खाली घालणार शिपूडवर, म्हणजे आवारवाडीचं बळ त्याच्याबद्दल पळतो का नाही, त्याच पोझिशन बैल पळायची, ती दाटी पळायची. आत्ताचा सोनारपाडा कसा पळतो बघा, सोनारपाड्याची कशी दाटी, सेम त्या पद्धतीत संग्राम म्हणजे वडून गाडी लावायचा. आता कसा सोन्या मान खाली घालून, तशी सेम. आता व्हिडिओ आहे त्या माझ्याकडे, मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो. बैल लय शाना पळायला, कधी असं नाही की बैलाच्या अंगावर गाडी बाहेर गेली, कधीच नाही बैलांना. आणि नाराज तर कुठली त्यांच्या सगळ्या अपेक्षा इच्छा सगळ्या पूर्ण केल्या त्या बैलांना. आज जे नाव आहे, अजून आमचा एक खोंड पळवता रुबाब म्हणून, आम्ही आदत मध्ये पळवला, परत काय नाही. पण संग्राम ग्रुपच्या नावानं गाडी म्हणली का नाही की माणसं आयला कुणाचा जुना संग्राम, नक्की कोण आहे ती, आता कोणा, म्हणजे असं कावरी बावरी माणसं व्हायची. आणि आज जी ओळखते त्या अड्ड्यात कसं आहे, अंगापूर म्हणलं की पहिलं संग्राम ग्रुप अंगापूर, आणि मग बाकी. आज माणसं मैदानाला येते ती, संग्राम ग्रुप म्हणलं की माणसं आवर्जून, का तर कसं बाहेर पण आपण प्रामाणिकपणानं वागतोय आणि इथं पण प्रामाणिकपणानं मैदान जरी घ्यायचं. अजून सुद्धा मैदान घेतो, अजून सुद्धा अंगापूरचं जे मैदान होतं ते का नाही, जे मैदान संग्राम ग्रुपच्या नावावर मैदान असतं
ते मैदान आतापर्यंत महाराष्ट्राला सगळ्या लोकांनी बघितलंय की ह्या मैदानात अंगापूरचं संग्राम ग्रुपचं मैदान असलं की 1 रुपया कमी मिळत नाही आणि मैदान इतकं रिसर असते की कुठली पद्धतीची पार्सलिटी होत नाही मैदानात. मग तो गावचा असू द्या, जरी आमच्या तर ग्रुपचा बैल नाही अजून, पण कधीच कोणावर अन्याय केला जात नाही या मैदानात संग्राम ग्रुपच्या. संग्राम किती वर्ष पळाला तरी? संग्राम 5 वर्ष बैल पळाला. जवळजवळ त्या काळातली 150 फायनल असतील बैलाच्या, 1 नंबरच्या जवळजवळ 100 फायनल असतील आणि बाकीच्या मग 50 फायनल इकडे तिकडे. त्यावेळेस जास्त मैदान होत नव्हती ना, ठराविक गावात यात्रेची किंवा मोठे मोठ्या यात्रेची मैदान, पण मैदान जाईल त्या मैदानात शक्यतो राहत होता बैल. तुम्हाला कुठली जोडी आवडायची पळताना? संग्राम बरं तो बैल असला की बघत राहावं वाटायचं? सोन्याची संग्रामची गाडी बघतच वाटायची, म्हणजे गाडीला सुट्टी बसणं बघणे भानगडच नाही. बैल दोन्ही सोन्या लहान होता पण लय बैल इतरा सोन्या बी. आणि त्याच्यानंतर मिरवडेकराबरोबर भरपूर गाडी पडली आणि मग इतर बैलांच्या बरोबर पडली, पण म्हणजे कोणाला हीच नाही वाटलं ही गाडीच पळत होती प्रत्येक बैलाबरोबर. असा बैल पाहिजे की तो म्हणत नव्हता की हेच बैल पाहिजे माझ्याबरोबर, सगळ्या बैलाबरोबर बैल पळत होता. आता एवढं तुम्ही प्रेम केलं बैलावर, सगळं झालं, बैल 5 वर्ष पळाला, 1 नंबरात पळाला, सगळ्या गोष्टी झाल्या, बैलाने नाव केलं, अंगापूर संग्राम ग्रुप म्हणलं की अंगापूरचं नाव येते कायम. आता बैल आपल्या सोबत ना, आता काय भावना काय येते? पाहुणा आता संग्राम सारखा आता हे खोंड होईल असं वळा अपेक्षा ठेवून आहे. बघू आता काय होतंय, पण शेवट नशिबाची बी साथ लागते. प्रत्येकाच्याच गावाला परत परत बैल लागतील याची काही गॅरंटी नाही, पण शेवट तुम्ही प्रयत्न जर करत राहिला तर 100% तुम्ही प्रामाणिकपणा पाहिजे तुमच्या अंगात, 100% तुम्हाला यश आहे. बघू आता आपण प्रामाणिकपणाला अजून तर काम करतो या, बघू आता काय होतं या वासराच्या ह्याच्यात. तर मित्रांनो, असा होता संग्रामचा पूर्ण जीवन प्रवास. आता ह्या वासराला पण संग्रामचीच गती येईल हीच मी पण शुभेच्छा करतो. आणि तुम्ही सगळा संग्रामचा इतिहास सांगितला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.